श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपी अशोक खरात उर्फ कॅप्टन याला नाशिक गुन्हे शाखेनं रात्री उशिरा ताब्यात घेतला. संबंधित संशयिताविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल 58 व्हिडिओ जप्त केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये काही नामांकित महिला आणि काही सेलिब्रिटींचा समावेश असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओची सखोल तपासणी सुरू असून त्यामधून आणखी धक्कादायक बाबी समोर येतील असा अंदाज वर्तवला जातोय. या गुन्ह्याचा पुढील तपास नाशिक गुन्हे शाखा करते. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना 3 वर्षापूर्वी शिर्डी दौऱ्यावर आलेले होते. शिर्डीहून मुंबईला जाताना एकनाथ शिंदे सिन्नर येथील ईशान्येश्वर मंदिरात अभिषेक करून कॅप्टन अशोक खरात यांना हात दाखवल्याचा आरोप अनिच्छा वतीने करण्यात आला होता. तेव्हापासून कॅप्टन खरात चर्चेत आले होते. सदर भोंदूबाबाच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अनेक महिलांचं त्यांनी शोषण केलं होतं, परंतु महिला पुढे येण्यासाठी घाबरत होत्या. त्यामुळे आतापर्यंत काही आम्ही त्याच्या विरोधात तक्रार करू शकलो नाही. परंतु मुख्यमंत्री जेव्हा त्या ठिकाणी भविष्य पाहण्यासाठी गेले होते तेव्हाही आम्ही विरोध केला होता. या निमित्ताने या भोंदूचा खरा चेहरा समाजासमोर आलेला आहे. त्यामुळे लोकांनी अशा गोष्टीवर याच्यावर विश्वास ठेवू नये व अंधश्रद्धेला बळी पडू नये अशी विनंती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. नाशिक पोलिसांकडून कॅप्टन खरात यांच्या विरोधात एक नामांकित महिला तक्रार देण्यासाठी आली. या महिलेने केलेल्या तक्रारीची दखल घेत नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कॅप्टन खरात याला अटक करून बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलीस तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर आली. नाशिकच्या गुन्हे शाखा तपास करताय, त्यामुळे आता यामध्ये आणखी काय धक्कादायक खुलासे होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.